आज त्याला बेस्ट टीचर ऑफ द इयर अवॉर्ड भेटला होता. खूप खुश होता तो. का नाही होणार खुश? आज त्याचं स्वप्न जे पूर्ण झालं होतं. सगळे लोक त्याच्या कामाची स्तुती करत होते. तो सगळ्यांना थँक्यू म्हणत होता. पण त्याचं मन आणि डोळे मात्र एका व्यक्तीला शोधत होते. त्या व्यक्तीशिवाय त्याची ही खुशी अपूर्ण होती. सगळे लोक त्याला अभिनंदन करत होते, पण तो मात्र त्या व्यक्तीला शोधत फिरत होता. शेवटी त्याला ती व्यक्ती तिथेच गार्डनमध्ये एका बाकड्यावर बसलेली दिसली आणि तो पळतच तिथे गेला. त्या व्यक्तीपासून दूर थांबून त्यांनी आवाज दिला, उर्वी. आणि त्या व्यक्तीनं त्याच्याकडे पाहिलं. ती व्यक्ती त्याच्याकडं प्रेमाने पाहत गोड हसली आणि म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर, फायनली ड्रीम कम ट्रू. थँक्यू. आणि आज दुसरंही काही खास आहे, तो म्हणाला. तशी ती लाजली आणि थोडी घाबरलीही होती. तिचे हार्टबीट फास्ट झाले होते. आज आपल्या लग्नाचा 1 वर्ष पूर्ण झालं आहे, तो तिच्या जवळ जात म्हणाला. सो व्हॉट? तिनं त्याला पाहत विचारलं. सो तो तिच्या कानाजवळ येत तिच्या कानात म्हणाला, हॅपी फर्स्ट ॲनिव्हर्सरी उर्वी माय डिअर वाईफ. थँक्यू हबी अँड सेम टू यू, उर्वी म्हणाली. विल यू बी माईन फॉर एव्हर? तो तिच्यासमोर रिंग पकडून तिला प्रपोज करत म्हणाला. येस. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिला ते सगळं स्वप्नच वाटत होतं. तो तिच्या बोटात रिंग घालतो. मी माझ्या वधूला चुंबन देऊ शकतो का, विचारतो आणि तिच्या उत्तराची वाट न बघता तिथेच तिच्या ओठावर किस करतो. किसनंतर ती लाजून तिथून पळून जाते. तिच्या मागे तोही पळून जातो. तर तो आहे करण पटेल, 30 वर्षाचा एक टीचर. अतिशय हुशार, दिसायला हँडसम, गोरा रंग, काळेभोर डोळे, सरळ नाक, एकदम टापटीप. करणचं एकच ध्येय होतं, एक स्कूल काढणं, तेही होतकरू गरीब मुलांसाठी. आणि बेस्ट टीचर बनून त्यासाठी वाटेल ते करायला तो तयार होता. प्रेम, लग्न, फ्रेंडशिप यापासून कोसो दूर राहणारा करण. आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणीच आईवडील ॲक्सिडेंटमध्ये देवाघरी गेले होते. त्याला त्याच्या आजोबांनी वाढवलं होतं. त्यामुळं फॅमिली, प्रेम हे सगळं त्याला कमीच माहीत होतं. आणि जे काही त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट होतं ते म्हणजे त्याचं ध्येय आणि त्याचे आजोबा. लहानपणीपासून अभ्यासात हुशार होता. आजोबांनी त्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर जॉब मिळवली आणि स्वतःचं एक घर घेतलं. आणि यासोबतच तो एका अनाथाश्रममध्ये मुलांना शिकवायला जायचा आणि त्या आश्रमाची काळजीही घेत होता. त्या आश्रमाचे ओनर त्याच्या वडिलांचे जवळचे मित्र आणि फॅमिली फ्रेंड होते. त्यांना तो काकाच म्हणत असे. त्या काकांचा आणि आजोबांचं खूप जमायचं. स्वतःचा जॉबसोबत वडिलांचा काही बिझनेस होता, तो आजोबा पाहत होते. त्यातून मिळणाऱ्या इन्कममधून तो आश्रमाला मदत करत होता. उर्वी आणि तो दोघे घरी आले. उर्वी फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेली आणि रूम पाहून थक्क झाली. पूर्ण रूम रेड रोजनी सजवली होती. बेडवर हार्ट बनवून त्यात के आणि यू लिहिलं होतं. सुगंधित स्मेलनी ती भारावून गेली होती. ती ते सगळं डोळ्यात साठवत होती आणि ते पाहण्यात गुंग होती. तेवढ्यात तिला मागून येऊन त्यांनी मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तिला विचारू लागला, डू यू लाईक इट? तिनं फक्त येस बोलली आणि त्याच्या पोटावरचे हात काढून ती पटकन वॉशरूममध्ये पळून गेली. खूप भीती आणि आनंद दोन्ही वाटत होता आज. ती चेंज करून आली होती. तिनं बेबी पिंक कलरचा नाईट सूट घातला होता. तिच्या त्या क्यूट लुककडे पाहतच राहिला. काही वेळानं तोही फ्रेश होऊन आला. त्यांनीही सेम ब्लू कलरचा नाईट सूट घातला होता. मिस्टर पटेल, तुम्ही मी आणलेला नाईट सूट घातलात, थँक्यू, उर्वी आनंदानं म्हणाली. बायकोने इतक्या प्रेमानं घेतला माझ्यासाठी म्हणून घातलं. मॉलमध्ये कपल नाईट सूटवर डिस्काउंट होता म्हणून तिनं काही महिन्यांपूर्वी दोघांसाठी घेतला होता. तो सूट जेव्हा त्यांनी पाहिला होता तेव्हा त्याला फार हसू आलं होतं आणि ती किती चाइल्डिश आहे हे समजलं होतं. पण तो आज चाइल्डिश मुलगी त्याचं जीव की प्राण झाली होती. दोघांना थोडी भीती, थोडी एक्साइटमेंट असं मिश्र फिलिंग होत्या. दोघेही एकमेकांकडे तोंड करून झोपले होते. त्यांनी तिच्याकडं पाहिलं आणि विचारलं, उर्वी जवळ येऊन झोपू? त्याच्या अशा प्रश्नानंतर तिचे हार्टबीट वाढले होते आणि तिच्या पोटात खड्डा पडला होता. तिनं फक्त इतकंच उत्तर दिलं. तो तिच्या जवळ जाऊन झोपला. त्याने हळूच तिला मिठीत घेतलं. तिनेही त्याच्या भोवती मिठी घट्ट केली. त्याने हळूच तिचा चेहरा बाजूला करून तिच्या कपाळावर ओठ टेकवले.
दोन प्रेमी आज सर्वस्वी एक झाले होते. रात्री खूप उशिरा दोघे झोपी गेले होते. सकाळी उशिराच तिला जाग आली. तो आणखीही झोपलेलाच होता. तिनं त्याच्या कपाळावर किस केलं आणि बाजूला पडलेला त्याचा शर्ट घालून त्याच्याकडे पाहत बसली. आज तो तिच्यावर इतकं प्रेम करतोय याची काही महिन्यांपूर्वी तिला आशाच नव्हती. नकळत ती भूतकाळाच्या विचारात हरवून गेली. ती उर्वी शर्मा, 21 वर्षाची, सुंदर, चंचल, चुणचुणीत, बाबांची लाडाची लाडोबा होती. एकुलती एक असल्यामुळे अतिशय लाडात आणि मुलाप्रमाणे त्यांनी तिला वाढवलं होतं. दिसायला जशी सुंदर होती तशी मनाने आणि अभ्यासामध्येही खूप हुशार होती. शिक्षणासाठी ती बाहेर राहत होती. अचानक 1 वर्षापूर्वी तिला कॉल आला की बाबांची तब्येत ठीक नाही. 1 वर्षापूर्वी ती पुण्यात तिच्या वडिलांकडे आली होती, कारण तिच्या वडिलांची तब्येत अशात ठीक नव्हती राहत, म्हणून तिला बोलवून घेण्यात आलं होतं. आई लहानपणीच वारली होती. वडिलांनी आई बाबा बनून तिचं संगोपन केलं होतं. तिचं घर आश्रमातच होतं. वरती ते राहायचे आणि खाली आश्रम. वडिलांना भेटून ती खाली आश्रमात आली होती. तिथल्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन ती निघतच होती की तिला तो दिसला. दिसायला हँडसम, डोळ्यावर चष्मा, केस जेलने सेट केलेले, फॉर्मल ड्रेस, पण सगळं कसं टापटीप दिसत होतं त्याचं. लहान मुलांसोबत हसत हसत त्यांना काहीतरी शिकवत होता तो. मध्येच गोड हसत होता, त्यामुळं त्याच्या गालावर खळी पडत होती. त्याला पाहता क्षणी उर्वी त्याच्या प्रेमात पडली होती. तिच्या वडिलांच्या तब्येत खराब असल्यामुळे तो त्यांना भेटायला यायचा. कसे आहात काका? तो घरात येत त्यांनी काकांची विचारपूस केली. मी मस्त, ये ना आत ये. काकांनी त्याला बसायला सांगितलं. तितक्यात ती नाईट ड्रेसवर आळस देत हॉलमध्ये येऊन बसली, तेही एकदम त्याच्या समोर. तिने डोळेही नीटसे उघडले नव्हते. कार्टूनवाला शॉर्ट नाईट ड्रेस, त्यात अशी लहान बाळासारखी त्याच्या समोर येऊन सोफ्यावर झोपी गेली. त्याला तिचं हसूच आलं. काका हातात पाण्याचा ग्लास घेऊन हॉलमध्ये आले आणि त्याला दिला. अरे काका, तुम्ही कशाला त्रास करून घेतलात? मी घेतलं असतं पाणी. तो बोलतच होता की काकांचं लक्ष उर्वीकडे गेलं. त्यांनी तिला उठवलं. उरू बाळा उठ, बघ घरी गेस्ट आले आहेत. असं झोपतात का त्यांच्यासमोर? काका तिला उठवत होते आणि तिने डोळे किलकिले उघडले आणि समोर तो दिसला. ओ गॉड, काय आहे हे? स्वप्नात पण आता समोर पण तोच. असं ओठातल्या ओठात ती पुटपुटली. पण तिच्या लगेच लक्षात आलं की समोर खरंच तो होता आणि तिने स्वतःकडे पाहिलं. शॉर्ट नाईट ड्रेसवर आपण असं त्याच्यासमोर झोपलो. तिला स्वतःचीच लाज वाटली आणि त्याला फक्त हाय करून ती तिथून पळत रूममध्ये निघून आली. काही वेळानं ब्लॅक जीन्स आणि त्यावर क्रॉप टॉप घालून ती खाली आली. करण, ही माझी मुलगी उर्वी. उर्वी हा करण, जगदीश अंकलचा मुलगा. काकांनी ओळख करून दिली. हाय. तिनं त्याला ग्रीट केलं आणि त्यांनीही तिला हॅलो म्हणून रिस्पॉन्ड केलं. लहानपणी सोबत खेळलात, पण ती तिच्या आजी आजोबांकडे असल्यामुळं ती बरेच वर्ष इकडे आलीच नाही, त्यामुळे तुम्ही एकमेकांना ओळखत नसाल. त्या दिवशी दोघांची पुन्यांदा ओळख झाली होती. मुळातच अरसिक असा करण आणि मौजमस्ती करणारी उर्वी, एकदम अपोजिट असणारे हे दोघं. कसं बसं फ्रेंड तरी बनले होते. तिला दिवसेंदिवस तो आवडत होता आणि त्याला तिच्याविषयी काहीच वाटायचं नाही, कारण प्रेम यावर त्याचा विश्वासही नव्हता आणि त्याला त्यात गुंतून पडायचंही नव्हतं. एक दिवस काकांची तब्येत जास्त खराब झाली आणि त्यांनी हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं. करण आणि त्याचे आजोबा दोघंही उर्वीसोबत हॉस्पिटलला थांबले होते. आजोबा लहानपणीपासूनच उर्वीला ओळखत होते. जेवढी अल्लड अवखळ ती दिसत असेल तेवढीच प्रेमळ आणि खमकीही होती ती. करणला वाटलं होतं चाइल्डिश मुलगी हे सगळं हँडल करू शकणार नाही, आपणच जायला हवं. पण हॉस्पिटलमध्ये चित्र वेगळंच होतं. ती सगळं स्वतः पाहत होती. डॉक्टरांना बोलणं असो या मेडिसिन आणणं, सगळंच स्वतः छान प्रकारे हँडल करत होती. सगळे प्रयत्न करूनही काका वाचू शकले नाहीत. पण अंतिम वेळाला त्यांनी आजोबा आणि करणला आत बोलावलं. बाबा, माझी उर्वी लहान आहे फार. तिला जगाची, लोकांची कल्पना नाहीये जास्त. माझी एकच विनंती आहे की तिचा सांभाळ करा. खरं तर मी आणि जगूने लहानपणीच ठरवलं होतं. त्यांना ठसका लागला. बाबा प्लीज बोलू नका, त्रास होतोय तुम्हाला. उर्वी, नाही बाळा, मला बोलणं गरजेचं आहे. उर्वी आणि करणचं लग्न करायचं. पण करण, मी फक्त तिची जबाबदारी तुझ्यावर टाकतोय.
मला वचन दे तू तिला सांभाळशील. उर्वीचे बाबा: ओम, तू काळजी करू नकोस, मी लावेन या दोघांचं लग्न. आणि तू असं बोलू नकोस, खूप जगायचंय तुला. काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. आजोबा त्यांना समजावत होते. काका, सध्या तुमची हेल्थ इम्पॉर्टंट आहे, हे सगळं नंतर बोलू. करणने त्यांना शांत केलं. उरू, घरात तुझ्या आईचं आणि करणच्या आईचा एक हार तुझ्यासाठी ठेवलेला आहे. त्यांना आता दम लागत होता. डॉक्टरांनी त्यांना शांत राहायला सांगितलं, बाकी सगळ्यांना बाहेर थांबायला. रात्रीमध्ये तब्येत जास्त खराब झाल्यामुळे ते वाचू शकले नाहीत आणि त्यांची प्राणज्योत मालवली. बाबांचे सगळे अंतिमविधी तिनं व्यवस्थित पार पाडले. तिचे आजी आजोबा गावावरून पुण्यात आले होते. अधूनमधून करण आणि त्याचे आजोबा पण त्यांच्याकडे येत जात होतेच. पण आता तिच्या बाबांना जाऊन 2 महिने पूर्ण झाले होते. नेहमीप्रमाणे करणचे आजोबा उर्वीच्या घरी आले होते. नमस्कार शर्मा साहेब. आजोबांनी उर्वीच्या आजोबांना नमस्ते केला. अरे पटेल साहेब, या बसा. त्यांनी त्यांना बसायला सांगितलं आणि आजींना आवाज दिला. अहो, ऐकताय ना, पटेल साहेब आलेत. चहा आणा 2. हो आले म्हणत आजीने काही वेळाने चहा आणला. शर्मा साहेब, आज महत्त्वाचं बोलण्यासाठीच आलो आहे. तुमची हरकत नसेल तर बोलू का? आजोबांनी त्यांना परवानगी मागितली. अहो, परवानगी कसली मागताय दादा, आपण सगळे घरचेच, बोला. आजी: तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण मरण्यापूर्वी मी ओमला वचन दिलं होतं की उर्वी आमच्या घरची सून होईल. आता सगळं सावरलं आहे आणि तुम्हीही परत जायचं म्हणत आहात, तर जाण्याआधी साध्या पद्धतीने करण आणि उर्वीचं लग्न उरकूया. आजोबा: आम्हाला या गोष्टीची कल्पना ओमने आधीच दिली होती. तुमच्या मुलाची इच्छा होती उर्वी आणि करणचं लग्न व्हावं आणि आता सगळं सावरत आहे, तर आम्हाला काही हरकत नाही. फक्त एकदा करण आणि उर्वीशी बोलू. उर्वीचे आजोबा म्हणाले. आम्हाला करण तसा खूप आवडला. उर्वीची आश्रमाची काळजी घेतोय. आम्हाला आणखी काही नको. बस आमची नात सुखात राहो एवढीच आमची इच्छा. आजी डोळे पुसत म्हणाली. उर्वी जी घरात आली होती आणि तिनं सगळं ऐकलं होतं, तीही कुठेतरी सुखावली होती. जो आपला क्रश आहे तोच लाईफ पार्टनर बनणार, यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार. आजीनं उर्वीला पाहिलं आणि तिला आत बोलावलं. उर्वी बाळा, तुला चालेल ना करणशी तुझं लग्न केलं तर? आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. चालेल, पण माझं शिक्षण राहिलं आहे आणि आश्रमाची पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर आहे. उर्वी: डोंट वरी, मी बोलतो करणशी याविषयी, आजोबा म्हणाले. आजोबा घरी आले. करण आणखी घरी आला नव्हता. रात्री उशिरा करण घरी आला आणि आजोबांना जागी बघून त्याला काळजी वाटली. बाबा, तुम्ही झोपले नाहीत का? काही त्रास होतोय का? त्यांनी काळजीने त्यांची विचारपूस केली. नाही रे, महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून थांबलो. करण: ओमला जाऊन 2 महिने झाले आता. मला वाटतं तू उर्वीशी लग्न करावं, आजोबा म्हणाले. व्हॉट? आजोबा, कसं शक्य आहे? ती मुलगी खूप लहान आहे आणि माझं करिअर इम्पॉर्टंट आहे. मला जमणार नाही. करण: अरे 18ची आहे ती, तिला गरज आहे सहकार्याची. आणि विचारू नकोस, जगदीशनेही हे नातं जोडलं आहे. तुझ्या बापाची एवढी इच्छा पण पूर्ण करणार नाहीस का? आजोबांनी आवाजात जरब आणून विचारलं. आजोबा, मला लग्न, प्रेम यावर विश्वास नाही. मला नकोत कसली बंधनं. करण पण चिडला होता. अरे पण मी पिकलेलं पान, उद्या गळून जाईल. तुझा बाप अर्ध्यावर तुझी जबाबदारी देऊन मरून गेला. आयुष्य तुझी काळजी करत घालवलं. आता मरण तर निवांत येऊ दे. आजोबा हतबल होऊन बोलत होते. आजोबा प्लीज असं बोलू नका, मला थोडा वेळ द्या, करण रिक्वेस्ट करत म्हणाला. लवकर सांग. पण आजोबा, परवा सांगतो तुम्हाला. करण रात्रभर खूप विचार करून तो काही पॉईंट्स लिहून काढतो आणि कोणाला तरी कॉल करून त्या पॉईंट्सवरून पेपर बनवायला सांगतो. दुसऱ्या दिवशी तो उर्वीला कॉल करून घरी बोलावतो. हॅलो, उर्वी आहे का? करण आश्रमच्या लँडलाईनवर फोन करून विचारतो, कारण त्याच्याकडे तिचा नंबर नसतो. येस, बोलते. तिकडून उर्वी बोलते. हाय उर्वी, करण हिअर. ॲक्च्युली मला तुला भेटायचं आहे. जमेल का तुला? करण: फॉर व्हॉट पर्पज? उर्वी विचारते. ते अबाउट आवर मॅरेज.
तो चाचरत उत्तर देतो. लग्नाविषयी ऐकून उर्वीच्या पोटात फुलपाखरू उडू लागतात. ती खूप खुश होते. तो स्वतःहून आपल्याला लग्नाविषयी बोलण्यासाठी बोलवत आहे हा विचार करूनच लाजते. त्याला भेटायला जाईपर्यंत ती तिच्या सुंदर भविष्याची सुंदर स्वप्न पाहते. छान लाँग टॉप घालून त्यावर मॅचिंग ॲक्सेसरी घालून तयार होऊन त्याच्या घरी जाते. ती खूप नर्वसही असते आणि एक्सायटेड पण. ती बेल वाजवते आणि तोच दार उघडतो. तो सिंपल लुकमध्ये असतो. नाईट पॅन्ट आणि त्यावर सिंपल असा टी शर्ट, डोळ्यावर चष्मा. ही मात्र इतकं नटून थटून आलेली असते तो तिला नीटसं पाहतही नाही. तिचा तिथेच हिरमोड होतो. ये आत ये म्हणत तो सोफ्यावर जाऊन बसतो. आजोबा कुठे आहेत? ती सोफ्यावर बसत त्याला विचारते. ते बाहेर गेले आहेत, उद्या येतील, करण म्हणतो. मिस उर्वी. त्याचं असं तिला आवाज देणं तिला खूप ऑड वाटतं. मिस उर्वी, मला तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि त्या लग्नाआधी झाल्या तर जास्त बरं राहील, म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं आहे, करण म्हणतो. ती फक्त त्याच्याकडे पाहत असते आणि विचार करते. साधं पाणी पण विचारलं नाही, डायरेक्ट स्वतःला जे बोलायचं आहे ते बोलतोय. तिला थोडा रागच येतो. लुक मिस उर्वी, त्याला मध्येच तोडत ती त्याला म्हणते. तुम्ही मला उर्वी म्हटलं तरी चालेल मला. ओके, बट मला मिस उर्वी बेटर पडतं. त्यानंतर ती त्याला काहीच म्हणत नाही. सो मिस उर्वी, मला कधीच लग्न वगैरे करायचं नव्हतं, पण काकांच्या आणि बाबांच्या शेवटच्या इच्छेसाठी मी लग्न करतोय. पण आपण कॉन्ट्रॅक्ट बनवून लग्न करू, 1 वर्षासाठी. करण त्याचं असं बोलणं ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचे स्वप्नाचे महाल क्षणात मातीमोल झालेले तिला दिसतात. डोळ्यात आलेलं पाणी ती डोळ्यातच अडवते. तो बोलत असतो आणि ही मात्र हिच्या विचारात असते. तो तिच्या समोर एक फाईल आणून ठेवतो आणि तिच्या विचारांची तंद्री तुटते. फाईल तिच्याकडे देत तो म्हणतो, त्यात काही रूल्स आहेत, वाचून घेऊन सिग्नेचर करा. ती तर त्याच्या प्रेमात असते आणि हा मात्र तिच्या प्रेमाचा बिझनेस करत होता असंच तिला वाटलं. तिला त्या क्षणी तिथून निघून जावं असं मनात आलं. पण तिच्या बाबांनी त्याला तिच्यासाठी पसंत केलं होतं. बाबांची शेवटची इच्छा हीच होती की मी याच्यासोबत लग्न करावं. आणि बाबा नेहमी म्हणायचे ना, आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम असेल त्याच्यासोबत कायम राहायचं. एक ना एक दिवस त्याला आपलं प्रेम नक्कीच बदलतं. आणि माझं याच्यावर खूप प्रेम आहे. या लग्नानंतर मला त्याच्यासोबत राहायला भेटेल आणि मलाही सोबतीची गरज आहे. मनाशी ठरवून ती फाईल हातात घेते आणि वाचायला चालू करते. तो मात्र तिथून किचनकडे गेलेला तिला दिसला. मॅरेज कॉन्ट्रॅक्ट फॉर 1 इयर. रूल 1, आपण एका घरात पण वेगवेगळ्या बेडरूममध्ये राहायचं. या घरात 2 बेडरूम आहेत, सो आपण सेपरेट रूम यूज करायची. बाथरूम एकच असल्यामुळं टायमिंग फिक्स ठेवायचा. सकाळी मला 9 वाजता स्कूल असतं, सो 7-8 वाजता बाथरूम मी यूज करणार. बाकी तुम्ही तुमचा टाईम ठरवा. लग्न आपलं लीगल असेल पण ऑफिशियल नसेल. ही गोष्ट फक्त आपल्या घरात राहील, त्यामुळं चुकूनही हक्क गाजवायचा प्रयत्न करायचा नाही. नवरा बायको म्हणून उगाच लगट करायची नाही. हात पकडायचा नाही. नो टच, नथिंग, नाही, काहीच नाही. आपलं जेवण आपण स्वतः सेपरेट बनवायचं. डायनिंग टेबलवर पण फिक्स जागा असेल, त्यातच बसून जेवण करायचं. रूल्स वाचून तिला खूप हसू येत होतं. OMG, हा काय प्रकार आहे? इट्स सो फनी यार. ती मनातल्या मनात बोलते. मनातल्या मनात ती खूप हसत असते, पण त्याच्यासमोर शांत दाखवते. चुकून कधी आपल्यात फिजिकल. ती पुढचं वाचतच नाही. फाईल बंद करून ठेवते. तितक्यात तो 2 कॉफी घेऊन येतो. तुम्ही वाचलत सगळे पॉईंट्स लक्षपूर्वक? तो विचारतो. हो, ती अडखळतच बोलते. मिस उर्वी, आय होप तुम्ही पॉईंट 5-6 लक्षपूर्वक वाचलं असाल, तो तिला विचारतो. 5 आणि 6 तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक एक्सप्रेशन बघून तो तिला म्हणतो. हे बघा, आपण 1 वर्ष सोबत राहणार आहोत. त्यात जर आपण खरंच जवळ आलो, आय नो ते इम्पॉसिबल आहे, तरीही जवळ आलो तर आपल्या दोघांच्या मर्जीने आपण पुढचं डिसिजन घेऊ. आणि 1 वर्षानंतर जर आपल्यात काहीच प्रेमासारखं घडणारही नाही, तरीही घडलं नाही, तर मी तुमचा मित्र बनून तुमची व्यवस्थित सेटल होईपर्यंत तुमच्या पाठीशी उभा असेन कायम. त्याचं बोलणं ऐकून तिला छान वाटतं आणि ती स्वतःला चॅलेंज देते
की हे 1 वर्षाचं नातं जन्मभराचं नाही बनवलं तर नाव उर्वी नाही सांगणार. तुम्हाला सगळं समजलं ना? तो विचारतो. येस, मला सगळं समजलं आहे आणि ती सिग्नेचर करते. ही फाईल मी स्वतः बनवली, सो माझ्या कबर्डमध्ये ठेवतो सेफली. आणि तो फाईल ठेवण्यासाठी निघून जातो. पुढच्या 2 दिवसात ते कोर्ट मॅरेज करतात आणि सून बनून, करणची बायको बनून, मिसेस उर्वी करण पटेल बनून ती त्याच्या घरात गृहप्रवेश करते आणि आजी आजोबासोबत मिळून घरातल्याच घरात छोटीशी सत्यनारायणाची पूजा करतात. करणच्या रिक्वेस्टमुळे पुढच्या 1 वर्ष त्याचं आणि उर्वीचं नातं कोणाला सांगायचं नाही असं ठरतं. आजोबा नातसुनेसोबत चांगलेच रमले होते. त्यांची सतत कसली ना कसली मस्ती चालूच असायची. तिच्यासोबत गार्डनिंग तर कधी स्वयंपाक करण्यात मदत करत असायचे. स्वयंपाकात मात्र ती कच्ची होती आणि करण परफेक्ट होता. आज पहिल्यांदा तिनं शिरा बनवला होता. तो अतिशय चिकट आणि अतिशय गोड झाला होता. देवाला प्रसाद दिल्यानंतर या दोघांनी त्याची टेस्ट घेतली आणि त्यांना कळून चुकलं की हिला स्वयंपाक जमत नाही आणि त्या दिवसापासून करण स्वतः स्वयंपाक बनवू लागला. 15 दिवस कधी संपले तिला कळलंच नाही. आज आजोबा परत गावी निघून गेले. खूप रडत होती ती. तिचं असं रडणं पाहून करणला कसं तरीच होत होतं. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला शांत राहण्यासाठी समजावू लागला. प्लीज तू रडू नकोस, आजोबा परत येणार आहेत काही दिवसांनी. त्याच्या समजावण्यानंतर ती शांत झाली. कॉन्ट्रॅक्टनुसार सगळं सुरळीत चालू होतं. घरात सगळं नीटनेटकापणा तो ठेवायचा आणि ती सगळं खराब करून टाकायची. तो घरात पाऊल टाकतो की त्याला सगळीकडे फक्त आणि फक्त पसारा दिसतो. तिचा एक टॉप मशीनवर, तर तिचा कोंब सोफ्यावर, तर तिचे हेअरबँड टीव्हीच्या टेबलवर. सगळं बघून त्याला भयंकर राग यायचा. पण राग बाजूला सारून आधी तो साफसफाई करायचा. ती टेबलवर खायला बसायची आणि तिथं कधी दूध सांडायची, तर कधी पाणी, तर कधी भाजीच. सगळा टेबल घाण करून टाकायची. तिला जेवण बनवता येत नसल्यामुळं कधी मॅगी तर कधी सँडविच बनवून खायची, तर मोस्ट ऑफ टाईम बाहेरून मागवून खायची. आज त्यांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला होता आणि आज त्यांनी स्वतःच्या ब्रेकफास्टसोबत तिचाही ब्रेकफास्ट बनवला होता. ती जेव्हा फ्रेश होऊन किचनकडे जात होती तेव्हा तिला तिच्या बाजूला टेबलवर नाश्ता ठेवलेला दिसला आणि त्यासोबत नोट पण ठेवली होती. ब्रेकफास्ट मी तुझ्यासाठी बनवला आहे. बाहेरचं रोज खाऊन आजारी पडशील. आज खाऊन घे. रात्री आल्यास तुला मी बेसिक नाश्ता शिकवेन. ते वाचून ती नाचू लागली. फायनली आम्ही थोडा वेळ तरी सोबत घालवू आणि त्याला माझी काळजी पण वाटू लागली. इट्स अ पॉझिटिव्ह साईन उर्वी. गुड जॉब उर्वी, म्हणत ती स्वतःची पाठ थोपटून घेत होती. बघूया पुढे काय होईल. आज तो लवकर घरी निघाला होता. घरी जाऊन तिला नाश्ता बनवायला शिकायचं होतं त्याला. मध्येच त्याचं मन त्याला प्रश्न करत होतं की तो तिच्यासाठी हे सगळं का करतोय आणि त्याचं दुसरं मन त्याला उत्तर देत होतं की ती माझी जबाबदारी आहे आणि बाहेरचं खाऊन आजारी पडल्यास तिच्या आजी आजोबांना, माझ्या आजोबांना काळजी वाटेल तिची आणि मी तिची काळजी घेत नाही असं वाटेल आणि वरतून त्यांचं बोलणं ऐकावं लागेल ते वेगळंच. ओ गॉड, मी किती ओव्हरथिंक करतोय. लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात, हे काही खोटं नाही. तो स्वतःशीच बडबड करत होता. त्याने स्वतःकडच्या चावीनं दार उघडलं आणि समोरचा पसारा पाहून त्याचं डोकं खराब झालं. त्याची पुस्तकांची अलमारी तिनं उघडली होती वाटतं. त्यातले बरेच पुस्तकं बाहेर पडली होती आणि काही पुस्तकं तर दाराजवळही पडले होते. हॉलमध्ये तिचे कपडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांनी हॉलमधून किचनकडे पाहिलं तर किचन कट्ट्यावर खरकटी भांडी तसंच दूध सांडलेलं होतं. फ्रीजचं दार ओपनच होतं. त्याला घराची अशी अवस्था पाहून फार राग येतो आणि तो रागातच तिला कॉल करतो. ती कॉल घेते आणि काही बोलणार त्याआधीच तो बोलायला लागतो. मूर्ख मुली, घराची काय अवस्था करून ठेवलीस. तुला इतकीही अक्कल नाही आहे का गं की दुसऱ्यांच्या वस्तूंना विचारल्याशिवाय हात लावायचा नसतो आणि फ्रीज ओपन ठेवून निघून गेलीस. ओ गॉड, मला वाटलं तुला काही शिकवावं, पण तुझी ती लायकीच नाही, म्हणत रागाने तो कॉल कट करतो. इकडे ती हॉस्पिटलमध्ये असते. आश्रमामधील एक मुलगा खेळता खेळता पडला होता आणि त्याला डोक्याला मार लागला होता. तिने त्याचं बोलणं अर्ध ऐकलं आणि अर्ध सोडून देते.
त्या मुलाला ड्रेसिंग करून आश्रमात सोडल्यानंतर रात्री उशिरा ती घरी येते आणि पाहते तर घर एकदम चकाचक असतं. सगळं त्याने क्लीन केलं होतं. तिला भूक लागलेली असते, पण थकल्यामुळे ती सोफ्यावरच झोपी जाते. तो रात्री पाणी पिण्यासाठी जेव्हा किचनमध्ये येतो तेव्हा पाहतो की ती सोफ्यावरच झोपी गेली आहे. तीही रूममध्ये जाऊन झोपतो, पण त्याला झोपच लागत नाही. त्याचं मन त्याला सांगत होतं की तिच्या अंगावर ॲटलिस्ट ब्लँकेट तरी टाकावं. आणि शेवटी तो उठतो आणि तिच्या रूममधून तिचं ब्लँकेट आणून तिच्या अंगावर टाकतो आणि मग स्वतः जाऊन निवांत झोपतो. सकाळी तिला जाग आल्यानंतर पाहते तर तिच्या अंगावर ब्लँकेट दिसतं आणि गालातल्या गालात हसते आणि म्हणते, मिस्टर खडूस पटेल पाघळतोय का? OMG, कसलं भारी फील होतंय इमॅजिन करून की त्याने स्वतः माझ्या रूममध्ये जाऊन ब्लँकेट आणून हळुवारपणे माझ्या अंगावर टाकली असणार. आहा, तो तयार होऊन कॉलेजला निघून गेला होता. तीही उठून फ्रेश झाली आणि स्वतःचं आवरून आश्रमासाठी निघाली होती. पण आज निघण्याआधी सगळ्या गोष्टी चेक केल्या होत्या. फ्रीजचं दार, लाईट्स, फॅन सगळं व्यवस्थित बंद असल्याची खात्री करून ती बाहेर पडली. आज तो घरी आला आणि त्याने पाहिलं घर अगदी नीटनेटकं स्वच्छ दिसत होतं आणि तीही घरात नव्हती. त्याने शॉवर घेतला, फ्रेश होऊन स्वतःसाठी कॉफी बनवून घेतली आणि कॉफी मग घेऊन तो त्याच्या आवडत्या जागेत म्हणजे हॉलच्या गॅलरीमध्ये बसला होता. त्याचं लक्ष रस्त्यावर चालत जाणाऱ्या एका कपलकडे गेलं. ती चालता चालता थोडी अडखळली तर त्यानं तिला पडू न देता लगेच सहारा देऊन नीट थांबवलं आणि तिच्या हातातल्या सगळ्या वस्तू स्वतः घेऊन तिचा हात हातात धरून चालत होता. तो सीन पाहून मात्र करण चलबिचल झाला. त्याला गिल्टी वाटत होतं की त्याने काल तिला आपण खूपच जास्त ओरडलो. त्याचं त्यालाच खूप कसं तरी होतं. त्याने मनाशीच काहीतरी ठरवलं आणि डिनर बनवायला घेतलं. आजही ती उशिरा घरी आली होती. ती सगळा कॉन्सन्ट्रेशन आश्रमासाठी देत होती. सगळा वेळही तिथेच जात होता. 1 महिना झाला ती यातच बिझी होती. आजही उशिरा घरी आल्यास त्यांनी तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. तिनं पाणी पिऊन घेतलं आणि थँक्यू म्हणाली. जेवण टेबलवर ठेवलं आहे, जेवून घे आणि खाल्ल्यानंतर मला सांग, मला बोलायचं आहे तुझ्याशी. इतकं बोलून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. तिला फार भूक लागली होती. तिनं पटकन खाऊन घेतलं आणि तिच्या रूममध्ये निघून आली. दारावर थाप पडली आणि तिनं हळूच दार उघडलं. तिने आजही रोजच्यासारखं कार्टूनवाला नाईट ड्रेस घातला होता. ती त्याला एकटक बघत होती आणि आपल्या रोमॅन्टिक विचारात गुंतली. तो माझ्या रूममध्ये आला आहे. ओ माय गॉड, आमची सोबत झोपण्याची पहिली रात्र. किती रोमॅन्टिक वाटतंय. ती आणखीनही दारात थांबून त्याला एकटक पाहत विचार करत होती. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, स्वप्न पाहून झाले असतील तर आत येऊ? सॉरी, या ना आत, म्हणत ती जाऊन तिच्या बेडवर बसली. तोही तिच्या बेडजवळ गेला आणि तिच्याजवळ थांबत त्याने विचारलं, आर यू रेडी? चालू करायचं? त्याच्या प्रश्नाने गोंधळलेली ती त्याला काहीच रिप्लाय देत नाही, पण मनातल्या मनात मात्र स्वतःशी तिची बडबड चालू असते. अरे देवा, या मोमेंटची किती वाट पाहत होते, पण आता हा स्पेशल मोमेंट आला आहे तर मला थरथर का होतंय. देवा स्ट्रेंथ दे रे, म्हणत मनातच देवाला हात जोडून नमस्कार करत होती. तितक्यात तो तिच्यावर झुकला आणि तिने डोळे बंद करत म्हणाला, सॉरी मिस्टर पटेल, मी तयार नाही आहे त्यासाठी. तो मात्र तिच्या मागची पिलो घेऊन तिच्या स्टडी टेबलच्या चेअरवर ठेवून चेअरजवळ थांबला होता आणि त्याने तिला आवाज दिला, उर्वी कम हिअर. त्याच्या आवाजानं तिने स्वतःचे डोळे उघडले आणि पाहिलं की तो स्टडी टेबलजवळ आहे. ती जाऊन त्या टेबलवर बसली आणि त्यांनी तिच्यासमोर ॲप्टिट्यूड IQ टेस्टचा पेपर ठेवला. हे काय आहे? तिनं घाबरतच विचारलं. उर्वी, हे बघ, सगळ्यात आधी मला सांग, तू लहानपणापासून अभ्यासामध्ये खूप फास्ट होतीस, राईट? मग तू तुझं करिअर कुठल्या फील्डमध्ये पुढे घेऊन जायचं ठरवलं आहेस? तू ठरवलं नसशील तर हा फॉर्म वाच आणि उत्तर दे, म्हणजे त्यानुसार मी पाहतो तुला काय छान जमेल ते. तो एका दमात बोलून गेला. ओके, बापरे, हा माझ्या बाबतीत एवढा विचार करतोय, किती छान. ती स्वतःशीच विचार करत होती. बरं, मग अर्ध्या तासात हा फॉर्म माझ्या रूममध्ये आणून दे, म्हणत तो निघून गेला. अरे यार, ती थकली खूप. पण एवढं ऐकायला तो तिथे नव्हताच.
तिनं तो फॉर्म कसाबसा भरला आणि त्याच्या रूमच्या बाहेर येऊन तिनं दारावर नॉक केलं. त्यानं दार ओपन केलं आणि तिच्या हातातला फॉर्म घेऊन तिला म्हणाला, उद्या सकाळी बोलू यावर, जा झोप तू, गुड नाईट. आणि त्याने दार लावून घेतलं. अरे यार, मला रूम पाहायची होती ना, कसला खडूस आहे, साधा आत ये पण म्हणाला नाही. धुसफुसत तसाच तिच्या रूममध्ये जाऊन झोपून गेली. करणने तिचा पेपर चेक केला. त्यात खूप चुका होत्या, पण लास्ट पेजवर तिने छान अशी ड्रॉइंग काढली होती सॉरीची. ती पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे लवकर उठून स्वतःचं आवरून दोघांसाठी नाश्ता बनवतो. ती आणखी उठलेलीही नसते. सो तो तिच्या दारावर नॉक करतो आणि तिला आवाज देतो, उर्वी, नाश्ता बनवला मी, लवकर बाहेर ये, मला कॉलेजसाठी उशीर होतोय. त्याच्या आवाजानं तिची झोप खडकन उडून जाते. ती पटकन आवरून बाहेर येते आणि त्याच्यासोबत नाश्ता करू लागते. काल रात्री मी पेपर चेक केला आणि आय थिंक तुला स्टडी करणं गरजेचं आहे. करण, ती तुझं ग्रॅज्युएशन झालंय ना, मग पुढे का शिकली नाहीस? करण, ॲक्च्युली मी तिकडेही जास्त वेळ आश्रम आणि सोशल वर्कमध्ये घालवायचे, त्यामुळे जर माझा स्टडीवरचा फोकस निघून आला आणि इंटरेस्टही. तिनं खरं तर त्याला सांगून टाकलं. सोशल वर्क छान काम आहे, पण असू दे, संध्याकाळी 5 वाजता तयार राहा, आपण शॉपिंगला जाऊ. करण कॉफी पीत तिला म्हणाला. काय? ती जोरात ओरडते. अरे एवढी ओरडतेस कशाला? करण चिडून म्हणतो. नाही, ॲक्च्युली आपण दोघं शॉपिंगला जाणार आहोत का? ती विचारते. ॲक्च्युली आजोबांनी त्यांच्या मित्राला आपल्या लग्नाविषयी सांगितलं आहे आणि त्यांनी आपल्याला डिनरसाठी बोलावलं आहे. तिथे असे ड्रेस घालून कसं जाणार ना, सो काहीतरी डिसेंट घेऊ तुझ्यासाठी, विदाऊट कार्टूनवालं. किंचित हसत तो कॉलेजला निघून गेला. काय म्हणाला तो? माझे कपडे डिसेंट नाही आहेत म्हणजे त्याला मी अशा कपड्यांमध्ये आवडत नाही? ती नाराज होत तिथेच बसते. 5 वाजता दोघे मॉलला जातात. तिच्यासाठी तो स्वतः लॉंग गाऊन सिलेक्ट करतो आणि स्वतःसाठी काही गोष्टी घेतो आणि तिला घेऊन बुक शॉपमध्ये जातो आणि भरपूर बुक्स तिच्यासाठी घेतो. पार्किंगमध्ये आल्यावर ती त्याला विचारते, तुम्ही सगळे बुक्स माझ्यासाठी का घेतलेत? तिचा नाराजगीचा सूर त्याला लगेच कळतो. तुला वाचण्यासाठी आणि त्यातून तुला नॉलेज भेटावं म्हणून. करण, म्हणजे तुम्हालाही असंच वाटतं का की मी डफ्फर आहे, ढ आहे? ती मान खाली घालून विचारते. बिलकुल नाही, उलट मला वाटतं तुझं आश्रमच करत असताना तुला भरपूर नॉलेज असावं. तुझ्या सोशल वर्कसोबत लोक तुला चांगल्या नॉलेजसाठी ओळखावे आणि जेव्हा कधी आपण सेपरेट जरी झालो तरी तुला या जगात एकट्याला जगता यावं एवढाच प्रयत्न करतोय. अँड आय एम सॉरी, मागचा 1 महिना रूड वागलो, पण आपण नवरा बायको आहोत तर एवढं मी तुझ्यासाठी करूच शकतो, राईट? असं म्हणत तो घराकडे निघतो. ती मात्र तिथेच थांबलेली असते. घरी चाल लवकर, भूक लागली. त्याच्या आवाजानं ती त्याच्या मागे घराकडे निघून जाते. घरी आल्यानंतर तो तिला सांगतो की मी आधी जाऊन शॉवर घेऊन येतो, मग तू जा, चालेल ना? ती फक्त मान हलवते आणि सोफ्यावर जाऊन बसते. तो शॉवर खाली थांबतो आणि कालपासून घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध तो वागत होता. काल नितीनचे शब्द मनाला लागले होते. नितीन जगदाळे त्याच्या एकमेव बेस्ट फ्रेंड. काल दोघं लंच ब्रेकमध्ये कॅन्टीनला जेवण करत असताना तो त्याला फार सॅड वाटला. म्हणून त्याने त्याला विचारलं, काय झालंय, एवढा सॅड का आहेस? काही नाही रे, तेच ताईचं टेन्शन. भाऊजी तिला डिवोर्स द्यायचं म्हणत आहेत. खूप प्रेम आहे तिचं त्यांच्यावर. मजबुरीने दोघं जोडले गेले होते. वाटलं होतं सोबत राहून होईल प्रेम, पण बघ त्यांना आत्ता हे नातं नकोय. काय करू कळत नाहीये मला. तो नाराज होता. होईल ठीक, नको काळजी करू. करण त्याला समजावत होता, शाब्दिक आधार देत होता. करण, तू उर्वीसोबत असं वागू नकोस. बालिशपणा आहे तिच्यात, पण खरी आहे ती मुलगी. मुलांना दुसऱ्या मुली भेटतात रे, पण मुलींचं आयुष्य फार बिघडून जातं. समाजाची नजर, नातेवाईकांची नजर, सगळ्या नजरा बदलतात. नितीनला फक्त एकट्याला त्याच्या लग्नाविषयी माहीत होतं. करण सोबत लागते रे आयुष्यभरासाठी. कदाचित तुझी लाईफ शेअरिंग पार्टनर उर्वीच असेल, म्हणूनच तुमचं नातं जुळलं गेलंय.
बघ विचार करून, तू सड्यासारखा तिच्यासोबत वागू नकोस, म्हणत नितीन तिथून निघून जातो आणि करणचं विचारचक्र चालू होतं आणि तो ठरवतो, 1 वर्ष सोबत आहोत तर एकमेकांना हेल्प करून राहूया. 1 वर्षानंतर तिचा निर्णय जो असेल तो पाहता येईल. ती सोफ्यावर निवांत बसते आणि काल रात्रीपासून घडलेल्या गोष्टींचा विचार करते. काल रात्रीपासून हा खडूस पटेल मला शॉकवर शॉक देतोय. काय झालंय याला कळतच नाहीये मला. पण काहीही असो उर्वी, तो तुझी काळजी घेतोय या गोष्टीनं खूप भारी फील होत आहे. माझ्या फ्युचरचा विचार देखील त्यानं केला. सो स्वीट. असंच आम्ही दोघं एकमेकांच्या जवळजवळ येऊ, असं म्हणत ती स्वतःशीच लाजत असते. नेमका त्याच वेळेस तो बाहेर येतो आणि तिला सांगणारच असतो की माझं झालंय, तू जा. पण तिच्या त्या चेहरा लपवण्याच्या आणि ब्लश करण्याच्या ॲक्शन बघून त्याला कळतच नाही की ही एक्झॅक्टली झालंय काय. तो तिच्या डोक्यावर टॅप करतो आणि ती तंद्रीतून बाहेर येते. झालंय माझं, आवर तुझं, म्हणत तो किचनकडे वळतो आणि ही पळत बाथरूममध्ये जाते. तो जेवण बनवत असतो. उर्वी स्वतःचं आवरून किचनमध्ये येते. मी काही हेल्प करू, उर्वी त्याला विचारते. कांदा कट कर बारीक, ऑमलेट बनवतो, तो म्हणतो आणि चपाती करायला घेतो. ती कांदा बारीक कट करायला जाते आणि बोट कापून घेते. आ मम्मी आ करून ओरडू लागते. तिचं ओरडणं बघून तो हातातलं काम तसंच टाकून तिच्या जवळ येतो आणि तिचा हात हातात घेतो आणि मॅडम स्वप्नात हरवतात. तो तिचं बोट तोंडात घालून रक्त साफ करतोय अँड ऑल. बोट बरंच कापलं गेलं होतं, सो लगेच त्यावर हळद लावून रक्त थांबवतो. तुला साधा कांदा कापता येत नाही, सांगायचं ना मला, मी केलं असतं सगळं. दुखतंय का फार? आय एम सॉरी, मी उगाच तुला काम सांगितलं. बोलत बोलत त्याने रक्त थांबल्यावर तिच्या बोटाला पट्टी केली. जा बाहेर सोफ्यावर बसून टीव्ही बघ. माझं आवरलं की मी तुला जेवायला आवाज देतो. करण तिला किचनमधून बाहेर काढतो. मॅडम निवांत बसून टीव्ही पाहतात. काही वेळानंतर तो आवाज देतो. तिच्या बोटाला जस्टच लागल्यामुळं पेन आणखीनच ही तसंच होतं. त्यामुळं तिला चपातीचा घास तोडता येत नव्हता. त्यानं ते पाहिलं आणि तिचं ताट स्वतःकडे ओढून घेतलं आणि मॅडम परत स्वप्नात गुंतल्या. तो तिला त्याच्या स्वतःच्या हातानं चपाती खाऊ घालतोय. ओठाला लागलेली भाजी त्याच्या बोटाने पुसतोय. उफ उफ, कसलं रोमॅन्टिक. आणि एक रोमॅन्टिक गाणं लागतंय. हाय मेरा दिल चुरा के ले गया, चुराने वाला मेरा कातिल. जेवून घे. त्याच्या आवाजानं मॅडम हवेतून जमिनीवर येतात आणि पाहतात तर ताटामध्ये लहान मुलांना जसे छोटे छोटे चपातीचे तुकडे बनवतात तसे त्याने बनवून ठेवले होते. शिट यार, एकही स्वप्न खरं होत नाही, मनातल्या मनात बडबडत ती जेवण करते. जेवण झाल्यावर तो स्वतः भांडी साफ करतो. ती मात्र रूममध्ये जाऊन आजच्या स्वप्नांना चित्रात उतरवते. तिला पेंटिंगचा खूप शौक होता. कुठलंही चित्र हुबेहूब काढायला तिला अगदी जमत होतं. करण त्याचं काम आवरून त्याच्या रूममध्ये जात असतो. पण त्याच्या मनात विचार येतो की तिला दुखत असेल का, विचारून येतो. तो तिच्या रूमजवळ येतो. डोर ओपन असतं, सो तरीही तो नॉक करतो आणि तिने काढलेलं चित्र पटकन लपवते आणि हा तेच पाहतो. काय लपवलंस, दाखव, म्हणत तिने तो लपवलेल्या डायरी काढून पाहतो. त्यात तिनं त्यांच्या लग्नापासूनचं सुंदर असे चित्र काढले होते. वाव, इट्स अमेझिंग, खूप सुंदर आहे हे. तो त्या सगळ्या चित्रांची तारीफ करतो. खरंच आवडलं? ती, हो, बेस्ट आहे हे, मी कधीच असं पाहिलं नाही, इतकं सुंदर काढलंस तू. तो तिची तारीफ करत असतो आणि तिला छान वाटत असतं की त्याच्याबरोबर नाही पण आपल्यात काहीतरी स्पेशल आहे याची जाणीव तो करून देतोय. पेन कमी आहे ना, तो तिला हात बघत विचारतो. हां, कमी आहे, काही वाटलं तर आवाज दे, ओके. गुड नाईट, म्हणत तो झोपायला निघून जातो. ती आनंदात झोपी जाते आणि तो मात्र जागीच असतो आणि विचार करत असतो की तिने यात करिअर केलं तर. लगेच तो त्याच्या कॉलेजच्या आर्ट टीचरला कॉल करतो आणि विचारतो की यात करिअरला किती स्कोप आहे, काय काय कोर्स आहेत सगळं. मित्राशी बोलणं झाल्यावर तो मनाशी पक्क ठरवून झोपी जातो. दुसऱ्या दिवशी घराची लवकरच बेल वाजते आणि याला जाग येते. इतक्या लवकर कोण आलं इथं, म्हणत तो दार ओपन करतो तर एक उर्वीच्या वयाची मुलगी
आणि एक मुलगा त्याच्या दारात उभे असतात. येस, कोण हवंय आपल्याला? करण विचारतो. उर्वी इथंच राहते ना? ती मुलगी एक्सायटेड होऊन विचारते. हां, आपण कोण पण? त्याचा प्रश्न पूर्ण होण्याआधीच त्यातली मुलगी त्याला बाजूला करून घरात घुसते आणि जोरजोराने आवाज देते. उरू उरू. तिचा आवाज ऐकून उर्वीला जाग येते आणि डोळे चोळतच ती हॉलमध्ये येते. समोर त्या मुलीला पाहून ती आनंदानं उड्या मारू लागते. ओ रश्मी, रश्मी, तू आलीस म्हणत तिला हक करते आणि तिच्या गालावर किस करते. त्यांचा तो बालिशपणा पाहून याच्या कपाळावर आठ्या पडायला लागतात. गाईज, मीही आहे म्हटलं, तो मुलगा म्हणतो. ओ रोहन, रोहन म्हणत उर्वी त्यालाही हक करते. पण अचानकपणे करण तिला स्वतःकडे ओढतो आणि म्हणतो, इतकं बास. त्याला वाटतं ही रश्मीसारखं यालाही किस करेल. या भीतीने नकळतपणे तो तसा वागतो. ओ जीजू, जे झालात? रश्मी करणच्या जवळ थांबत विचारते. जे? करण उर्वीकडे पाहतो. जे म्हणजे जेलस जीजू म्हणत ती त्याला धक्का देते. मिस्टर पटेल, हे दोघं माझे लहानपणीचे बेस्ट फ्रेंड आहेत आणि ते इथे पळून आले आहेत. काय? पळून म्हणजे? करण शॉकमध्ये जातो. त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर, पण कास्ट वेगळी असल्यामुळं घरचे तयार नव्हते, म्हणून मीच बोलले की या इथे आपण बघू, म्हणून ते पळून आले आहेत. उर्वीनं त्याला सगळं सांगितलं. तिचं बोलणं ऐकून त्याला फार राग आला. आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुला लग्न म्हणजे मजाक वाटला का? किती सहजतेने तू त्यांना घरून पळून यायला लावलंस आणि आपल्या लग्नाचंही त्यांना सांगितलं आहेस का? त्यांनी जोरात ओरडून विचारलं. हो, माझे बेस्ट फ्रेंड आहेत, सो मी त्यांच्याशी सगळं शेअर करते, ती घाबरतच सांगते. तो जवळची चेअर जोरात ढकलून देतो. म्हणजे तू सगळ्यांना सांगत फिरत आहेस तर आपलं लग्न झालंय हे? स्टुपिड, मी का लपवतोय तुला कळतंय का? कारण 1 वर्षानंतर जर आपलं मॅरेज वर्क नाही केलं तर आपण खुशीने सेपरेट होऊ आणि तुझ्या भावी आयुष्यात येणाऱ्या तुझ्या नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला या आपल्या नात्यामुळं काही प्रॉब्लेम वाटू नये म्हणून. उद्या जर सगळ्यांना हे समजलं की तुझं माझ्याशी लग्न झालं होतं तर लोक फक्त तुलाच बोलतील. आपला समाज कितीही पुढारलेला असेल तर लग्न मोडत असताना जे आधी मुलीवर बोट ठेवतात. तुला कळतंय का मी काय म्हणतोय? कसं कळेल म्हणा? इतकी डॅम आहेस तू. तुला प्रत्येक गोष्ट रोमॅन्टिक वाटते, पण रिअल लाईफ वेगळी असते. स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर ये आणि मोठी हो. तो तिचे दोन्ही शोल्डर गच्च पकडून तिच्याशी भांडत होता की त्याला तिची किती काळजी आहे हे सांगत होता. त्याचं त्यालाही कळत नव्हतं. रागारागात तो तसाच निघून घराबाहेर पडतो आणि ती मात्र रडत रडत जागीच कोसळते. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.